ज्ञानेश्वरी पठण अध्याय 3 ओव्या 201 ते 220 श्लोक 33 ते 35। पतंगा दीपियालिंगन तेत त्यासिया चुक मरण तेवी विषाचरण आत्मघाता सदृशं चेष्टते स्वस्या प्रकृतेर् ज्ञानवानपि प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रहं किं करिष्यति। मनोनिन्द्रिये एके जानते निपुरुके लाविना कौतुके आदि करुणी हागा सर्पेशी खेळू येईल की व्याघ्र संसर्ग सिद्धी जाईल सांगई हळाहळ जिरेल सेविलिया काई देखई खेळता अग्नी लागला मग तो न सावरे जैसा उधवला तैसा इंद्रिया लळा दिधला भला नो हे रवी तरी अर्जुना या शरीरा पराधीना का नाना भोग रचना मेळवावी आपण सायासे करुनी बहुते सकळही समृद्धी जाते उदस्तू या देहाते प्रतिपाळावे का सर्वस्वे शिनोणी येथे आर्धवावी संपत्ती जाते तेने स्वधर्मो सांडुनी देहाते पोखावे काळजी मग हे तवत पानशे मेळावा शकी अनुसरेल पंचत्वा ते वेळी केला के दिवसावा शिणू आपुला म्हणून केवळ देह भरणा ते जाणे उघडी नागवण या लागी येत अंतःकरण देयावेना इंद्रियस्य इंद्रियार्थे रागद्वेष व्यवस्थितो तयोर्न वशुमागच्छत् तौ यस्य परिपंथिनौ। हे रवी इंद्रियांची अर्था सारिका विषोपोखिता संतोषुकीर चित्ता आपदेल परितो संचोराचा सांगतो जैसा नावेक स्वस्थो जव नगराचा प्रांतो सांडिजेना बापा विषाची मधुरता जने आवडी उपजे चित्ता परितो परिणामो विचारिता प्राणुहरी देखई इंद्रिये कामो असे तो लावी सुख दुराशे
जैसा गळी मिनो आमिषे भुलविजेगा, परितया माझी गळू आहे, जो प्राणा ते घेऊन जाये, तो जैसा ठाववा नोहे झाकलेपणे, तैसे अभिलाषे येणे कीजेल, विषाची आशा धरजेल, तरी वरपडा होईजेल क्रोधनळा, जैसा कवळून या पारधी घातीची संधी, आणि मृगाते बुद्धी साधावया, एत तैसीची परी आहे, म्हणून संगुहा तुझ नोहे, पार्था दोन्ही काम क्रोध हे घातुक जाती, घातुक जाणे, म्हणून आश्रय न करावा, मने ही आठवण धरावा, एको निज वृत्तीचा ओलावा नासुनेरी, श्रेयान स्वधर्मो विगुण, परधर्मात स्वनिष्ठितात, स्वधर्मे निधनम श्रेय, परधर्मो भयावह, आगा स्वधर्म हा आपुला, जरी का कठीण उजाहला, तरी हाचे अनुष्ठिला भला देखई, हेरू आचारू जो परावा, तो देखता कीर बरवा, परी आचरतेने आचरावा आपुलाची, राम कृष्ण हरी।